म्हणून पण आता लक्ष्मी पूजन नेमकं कसं करावं? हा, लक्ष्मी पूजन, लक्ष्मी कुबेर, लक्ष्मी बरोबर कुबेराचं स्वपूजन असतं आणि गणपती यांचं पूजन करावं, लाह्यांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना करावी लक्ष्मीला की तू माझ्यावर प्रसन्न हो. मी असंच आधुनिक कालामध्ये थोडं मंत्र बदलले पाहिजेत. मी मेहनत करीन, मी निर्व्यसनी राहीन, मी प्रामाणिक राहीन आणि मी स्वच्छता ठेवेन, मी नीतिमत्तेने राहीन, अशी प्रार्थना लक्ष्मीला करायला पाहिजे आणि तरच लक्ष्मी प्रसन्न होईल. समाधान, कारण विशेषतः पुढची पिढी आहे ना, तर प्रश्न विचारतात, मुलं प्रश्न विचारतात, अमेरिका लक्ष्मीपूजन कुठे करतात, मग ते एवढे कसे श्रीमंत देश झाला आणि आपण लक्ष्मीपूजन गरीब कसं राहिलो. लक्षात ठेवा, मला या ठिकाणी लोकमान्य टिळकांची आठवण येते. लोकमान्य टिळकांनी सर्व ग्रंथ म्हणजे आर्टिक होमिन वेदास, ओरायन, वेदांग ज्योतिष हे इंग्रजीत लिहिले, पण गीता रहस्य ग्रंथ मराठीत लिहिला. तेव्हा त्यांना एकाने प्रश्न विचारला की गीता रहस्य मराठीत का लिहिलं तुम्ही आणि सर्व ग्रंथ बाकीचे इंग्रजीत का लिहिलेत. तर त्यांनी सांगितलं भारतीय संस्कृती किती प्राचीन आहे, पाश्चात्यांना कळव म्हणून मी ते इंग्रजीत लिहिले. पण गीता रहस्य मराठीत का लिहिलं, आपणच कर्मयोग विसरलो आणि म्हणूनच आपली दशा झाली. पाश्चात्य लोक तिकडे भगवद्गीता नाही जन्माला आली तरी ते कर्मयोगी झाले, म्हणून तिथे प्रगती झाली. तेव्हा आपण कर्मयोगी व्हायला पाहिजे, म्हणून मी गीता रहस्य मराठीमध्ये लिहिलं, असं लोकमान्य टिळकांनी उत्तर दिलं. विचार करा, आपण कर्मयोगी राहायला पाहिजे. केवळ पूजा अर्चा हे करून लक्ष्मी नाही प्रसन्न होणार. लक्ष्मी जिथे राहते ना, म्हणून सांगितलं प्रयत्नात राहते, प्रामाणिकपणामध्ये राहते, औदार्यात राहते, न्यायामध्ये राहते, नीतीमध्ये राहते, तिथे ती संपन्नता राहते. म्हणून अशा पद्धतीनं लक्ष्मीपूजन करायचं, प्रदोषकाली करायचे आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर फटाके वाजवायचे नाहीत. ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तो आपण पूजनातलाच आनंद निर्माण करायचा, ध्वनी प्रदूषण करायचं नाही, इको फ्रेंडली दिवाळी साजरी करायची. तेव्हा त्या दृष्टीने लक्ष्मीपूजन केल्यानंतर प्रसन्नता वाटली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि कुबेराचं पूजन करायचं, कारण कुबेर हा रक्षक आहे. कुबेर हा रक्षक आहे, लक्षात ठेवा. विश्रवणाचा मुलगा म्हणून वैश्रवण म्हणतात त्याला. तर कुबेराचं पूजन करायचं, कारण तो संपत्तीचा मालक आहे. केवळ संपत्ती मिळवायची नाही तर तिचं रक्षण करायला पाहिजे, ती कशी स्पेंड करायची. म्हणून मी विचारतो ना, पैसे खरं सांगू का, पैसे मिळवायला जास्त बुद्धिमत्ता लागत नाही, पैसे खर्च करायला लागतात. बरोबर, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याला पैसे खर्च करता येत नाही ना, तो सुखी होत नाही.